केज बसस्थानकामध्ये सततच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यानंतर आता बसस्थानकामध्ये खास विशेष CCTV कॅमेरे बसवले जात आहेत. आपण बघू शकताय या ठिकाणी या पोलवर आज CCTV कॅमेरे बसवले जात आहेत. कारण सतत आपण पाहिलं असेल केज बसस्थानकामध्ये चोऱ्यांच्या घटना घडत आहेत आणि विशेष म्हणजे महिलांचे दागिने पळवणे वगैरे इत्यादी अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी खूप प्रमाणात घडलेल्या आहेत. सततच्या तक्रारीनंतर अखेर राज्य परिवहन मंडळानं आणि केज नगर पंचायत व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आपण बघतोय की या ठिकाणी हे CCTV कॅमेरे आता बसवले जाणार आहेत. अगोदरचे CCTV कॅमेरे बसस्थानका अंतर्गत आहेत, मात्र हे बाह्य बाजूनं आता जर असा कोणी व्यक्ती असेल तर तो या ठिकाणी पकडला जावा यासाठी या विशेष कॅमेऱ्यांची या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. आपण बघणार आहे आपण पाहू शकतो पुन्हा एकदा केज बसस्थानकाच्या अंतर्गत बाहेरील ज्या ठिकाणाहून बसेस बाहेर पडतात त्या ठिकाणाहून या ठिकाणी हा पोल बसवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता हे खास विशेष प्रकारची देखरेख करणारे CCTV कॅमेरे यामध्ये आता आपल्याला बसवले जाणार आहेत. त्यामुळं निश्चितच केज बसस्थानकाची सुरक्षा वाढ होणार आहे. कारण आता सहजासहजी या ठिकाणी येणाऱ्याला विशेषतः चोरी वगैरे करून पळून जाणाऱ्याला नक्कीच या कॅमेऱ्यामुळं आता प्रतिबंध बसणार आहे आणि त्यामुळं आपण पाहतोय निश्चित केज बसस्थानकामध्ये आज आता हे CCTV कॅमेरे बसवले जात आहेत आणि यानंतर निश्चित या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल. केज बसस्थानक खरं तर अतिशय महत्त्वाचं बसस्थानक आहे. कारण आता जवळजवळ महत्त्वाचे 2 महामार्ग केज शहरातून गेलेले आहेत. खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर या 2 महामार्गांची जोडणी झाल्यानंतर या बसस्थानकावरची प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे आणि संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढल्यामुळं अनेक वेळा आपण बघितलं असेल मागील 1 वर्षापासून विशेषतः महिलांचे दागिने चोऱ्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं होतं. मात्र आता आपण पाहतो या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळ, केज नगर पंचायत आणि विशेषतः केज पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. संपूर्ण शहरात हे CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. संपूर्ण केज शहर आता मोठ्या प्रमाणात CCTVच्या निगराणीत असणार आहे आणि त्यामुळे याचा फायदा निश्चितच ज्या काही अप्रिय घटना घडत होत्या आत्तापर्यंत त्या घडण्यापासून नक्कीच रोख प्रतिबंध लागणार आहे. केज शहरातील हे बसस्थानकासमोर गर्दीचं प्रमाण आणि प्रवाशांची संख्या हे सगळं वाढल्यानंतर इथला हा प्रश्न खूप जटिल झाला होता आणि नेहमीच या प्रश्नाबद्दल जनतेमधूनही मागणी होत होती की या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असावी आणि म्हणून कदाचित आता मात्र या CCTV कॅमेऱ्यामुळं ही इथली जी यंत्रणा आहे ती अधिक सुरक्षित होणार आहे. अधिक प्रभावशाली असणारे हे CCTV कॅमेरे त्यामुळं संपूर्ण केज बसस्थानकाचा परिसर याच्या निगराणीत येणार आहे. कारण आपण बघू शकता की विशेष उंचीवर आणि जेणेकरून की चोहीकडून या बसस्थानकातून या ठिकाणी निगराणी राहावी या उद्देशानं या CCTV कॅमेऱ्यांचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे.
आपण पाहतोय केज बस स्थानक नेहमीच गजबजलेलं असतं. खरं तर संध्याकाळचे 7 वाजत आहेत, तरीसुद्धा आपण बघू शकताय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र यापूर्वी आपण बघितलं असेल की या ठिकाणी अनेक चोऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आणि इतर गुन्हेगारीचे प्रकारही, विशेषतः मुलींना छेडछाडीचे प्रकार या ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेऊनच आता या प्रकारचे CCTV कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. बसस्थानकाच्या आतील बाजूला काही CCTV कॅमेरे होते, मात्र बाहेरच्या बाजूची सुरक्षा त्यामुळं पूर्ण कव्हर होत नव्हती आणि त्यामुळेच कदाचित आता या ठिकाणी मुद्दाम हे नवीन CCTV कॅमेरे ज्यांची क्षमता आता पूर्ण बसस्थानक कव्हर करण्याची आहे ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. निश्चितच एक चांगला उपक्रम या ठिकाणी म्हणावा लागेल. केजच्या बसस्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं निश्चित आपण बघू शकताय की या ठिकाणी लोकांची सतत गर्दी असते आणि वेळोवेळी या ठिकाणी लोकांकडून तक्रारी आलेल्या होत्या की विशेषतः महिलांचे दागदागिने पळवणं या प्रकारचे अनेक चोऱ्यांचे प्रकार या ठिकाणी घडले होते. आपल्याकडं नाही राव, आपल्याकडं नाही त्याचं आपण पाहू शकता बसस्थानकाच्या आतील बाजूला खरं तर एक कॅमेरा आहे जो की पूर्ण बसस्थानक कव्हर करणार आहे आणि आता बाहेरच्या बाजूला एक कॅमेरा बसवला चाललेला आहे आपल्यासमोर, जो की आता बाह्य बाजूची म्हणजे मुख्य रस्त्यावरची सगळी सुरक्षा या कॅमेऱ्याच्या अंतर्गत आता केली जाणार आहे. अशा प्रकारे निश्चित केज बसस्थानकामध्ये जो हा खास विशेष CCTVचा हा विशेष उपक्रम हाती घेतलेला आहे. यामध्ये केज पोलीस स्टेशन, केज नगरपंचायत आणि राज्य परिवहन मंडळ या तिघांच्या संयुक्त विद्यमान हा उपक्रम होत असल्याचं सांगितलं जात आहे. आपण बघू शकतो हा कॅमेरा जो की केज बसस्थानकातील आतून बाजू जी आहे ते पूर्ण जागा या कॅमेऱ्यानं कव्हर केली जाणार आहे आणि आता बाहेरच्या बाजूनं एक कॅमेरा या ठिकाणी लावण्यात येतो आहे जो की बाहेरील बाजूनं कोणत्याही घडणाऱ्या घटना किंवा इतर काही बाबीवर लक्ष ठेवणार आहे.